नमस्कार बंधू भगिनींनो. शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय बनली आहे आणि त्यातच आता सरकारच्या सुपीक डोक्यात एक नवीन संकल्पना निघली आहे, जी नापीक संकल्पना सरकारच्या सुपीक डोक्यातून आलेली आहे आणि सरकार म्हणतं, की आता शिक्षकांची खूप कमतरता आहे महाराष्ट्रामध्ये आणि सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. का तर शिक्षकांच्या अभावी. त्यामुळे आपण आता रिटायर शिक्षकांना पुन्हा नोकरीवर घेतलं पाहिजे आणि त्यांना 2-3 घंटे शिकवायला लावून पुन्हा त्यांना ₹20,000 मानधन देऊन शिक्षकाचे पूर्णत्व केलं पाहिजे. का? तर सरकारचं म्हणणं आहे, की महाराष्ट्रामध्ये आता शिक्षकाची कमतरता आहे आणि महाराष्ट्रात काही डी-एड, धारक गुणवत्ताधारक विद्यार्थी नाहीत. म्हणून आता आपल्याला रिटायर शिक्षक घेतल्याशिवाय पर्याय नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो, की आता पुन्हा रिटायर शिक्षकांना संधी का जे गुणवत्ताधारक आज 10-20 वर्ष झाले नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. डी-एड होऊन सी-ई-टी, टी-ई-टी अशा अनेक परीक्षा त्यांनी पास केलेत परंतु आजही त्यांचं स्वप्न अधुरं आहे. मग या नवतरुणांना संधी द्यायची का रिटायर शिक्षकांना पुन्हा संधी द्यायची? हा मोठा आणि यक्ष प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा आहे. आता शिक्षक भरतीचा विषय पाहिला आपण तर गेल्या एका दशकापेक्षा जास्त वर्षापासून आपण पाहत आहोत, की शिक्षक भरतीमध्ये एकतर मोठ्या प्रमाणावरती घोटाळा झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डी-एड धारक विद्यार्थ्यांवर असा अन्याय करण्यात आलेला आहे, की पूर्वी डी-एड आणि बी-एड याची गुणवत्ता पत्रक आलं, की जे काही विद्यार्थी मेरिटमध्ये आहेत, प्लस मार्क आहेत त्यांना असे विद्यार्थी डायरेक्टली नोकरीवर रुजू व्हायचे. परंतु त्यामुळे सरकारी एजन्सीजना जास्त घोटाळे करता येत नव्हते, भ्रष्टाचार करता येत नव्हता आणि अगदी गुणवत्तापूर्ण, सातत्यपूर्ण मूल्यमापन केलेले विद्यार्थी, जे की अतिशय वान आहेत, गुणवान आहेत, हे विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू व्हायचे आणि त्यांना कुणाला ₹1 द्यावं लागायचा नाही. कारण त्यांचं महाविद्यालय त्यांचं वर्षभर सातत्यपूर्ण मूल्यमापन करत राहायचं. त्याच्या प्रत्येक कलागुणांना वाव दिलेला असायचा. त्याच्या अक्षरापासून तर त्याचं वागणं आणि बोलण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींना मार्क असायचे. परंतु सरकारी एजन्सीला मात्र भ्रष्टाचार करण्याला संधी नव्हती. मग सरकारी एजन्सीने दुसऱ्या काही परीक्षा काढल्या, की ज्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घोटाळा करता येईल. मग अनेक वेगवेगळ्या एजन्स्या त्यांनी त्यामध्ये घुसवल्या. एजंट लोकं पाठवले आणि सी नावाचं एक भूत आणलं. नंतर त्यावरही ते थांबले नाहीत. डबल घोटाळा करता आला पाहिजे. मग टी नावाचं एक भूत आणलं. त्याच्यानंतर तिसरं एक टेट नावाचं भूत आणलं. अशा आता एफ नावाचं, नावाचं असे अनेक भूतं ते आणत आहेत. तर हे भूतं आणून या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर बसवले आणि विद्यार्थ्यांना असं पार पाताळात घातलं या भूतांनी. का? तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी ह्या सुद्धा परीक्षा पास केल्या. तोंड दिलं या परीक्षांना आणि याच्यामध्ये सुद्धा मध्ये विद्यार्थी उतरले आणि अतिशय गुण असणारे, चांगले मार्क असणारे विद्यार्थी तरीसुद्धा आज शिक्षकाच्या नोकरीपासून वंचित आहेत. त्यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आणि ते स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून हजारो विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं आणि लाखो विद्यार्थी आज गुणवत्ताधारक म्हणून आज कुठल्याही गावामध्ये गेलं तर 2-4 विद्यार्थी आपल्याला सापडतील. ते गुणवत्ताधारक आहेत. ते टी-ई-टी, सी-ई-टी, टेट-मेट सगळं पास आहे त्यांचं. तरीसुद्धा ते शिक्षक होऊ शकलेले नाहीत. मग ते शिक्षक होऊ शकले नाही का सरकारने मुद्दाम त्यांना असं बाजूला टाकलेलं आहे. तर सरकारच्या डोक्यामध्ये तरीसुद्धा अशी संकल्पना येणं किती किती दुर्दैवाची गोष्ट आहे. ह्या महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा, का या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि महाराष्ट्राच्या शिक्षणाचा आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा हा प्रश्न आहे. का? तर शिक्षक नाहीत अशी संकल्पना परिस्थिती आहे आणि संकल्पना काय आहे सरकारच्या डोक्यामध्ये तर रिटायर शिक्षकांना घ्यायचं. म्हणजे रिटायर शिक्षकांना पहिलं 40,000 पेन्शन दिलं जातं आणि सरकार म्हणतं आता प्लस त्यांना 20,000 मानधन द्यायचं. असे ₹60,000 त्यांच्यावर खर्च करायचे आणि त्यांना 2-3 घंटे शिकवायला आणायचं. कारण कारण काय तर मग शिक्षक नाही. अरे इकडे लाखोंच्या संख्येने किमान 20 लाख विद्यार्थी फक्त महाराष्ट्रात सापडतील, जे गुणवत्ताधारक आहेत, डी-एड धारक आहेत, टी-ई-टी पास आहेत, टेट पास आहेत. ह्या सगळ्या परीक्षा पास करून बसलेले आहेत ते, पण त्यांना संधी दिलेली नाही. आता मग सरकार एक पुन्हा नवीन आपल्याला उत्तर देतं, की सरकारचं म्हणणं, "नाही, नाही, त्यांना अनुभव जास्त असतो रिटायर शिक्षकांना, त्याच्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल."
म्हणजे आता या ठिकाणी तर सरकारची अगदी आरती केली पाहिजे, की जे काही त्यांच्या संकल्पना असतात, त्या पूर्णपणे जनतेच्या खिलाफ असतात. आता यांना जर अनुभव जास्त आहेत, मग तुम्ही रिटायरच कशाला केलं ना त्यांना? रिटायरच करायला पाहिजे नव्हतं. त्यांना अजून मोठमोठे पदावरती अधिकारी म्हणून तुम्ही निवड करायला पाहिजे होती. त्यांना सन्मान जर करायचा, तर त्यांचा सन्मान करायचाच आहे तुम्हाला, तर त्यांना भारतरत्न देऊन टाका. महाराष्ट्राचे काही पुरस्कार असतील ते देऊन टाका. पद्मभूषण द्या, पद्मविभूषण द्या, अशा अनेक-अनेक पद्मश्री द्या. त्या शिक्षकांना वेगवेगळे पुरस्कार द्या. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार द्या. त्यांना सेवानिवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कार द्या. असे वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करा. त्यांना सन्मान करायचाच आहे तर याच्याही पुढे जाऊन तुम्हाला खूप असं वाटतं, की आम्ही हिंदुत्वाच्या बाजूने आहोत, आम्ही रामाचे भक्त आहोत, तर त्यांना गुरुकुल काढून द्या. त्यामध्ये त्यांना संगीत शिकवायला लावा विद्यार्थ्यांसाठी. त्यांना तिथं शास्त्र विषय शिकवायला लावा. 14 विद्या 64 कलांचं शिक्षण तिथे द्या म्हणा. पाककला शिकवायला लावा, धनुर्विद्या शिकवायला लावा, घोड्यावर कसं बसायचं, युद्ध कसं करायचं, युद्धनीती शिकवायला लावा, चाणक्यनीती शिकवायला लावा, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद हे ग्रंथ त्यांना शिकवायला लावा. कारण की ते आता रिटायर झालेले आहेत आणि त्यांनी अध्यात्माकडे वळालं पाहिजे. त्यांनी गळ्यामध्ये वीणा, हातामध्ये टाळ घेतला पाहिजे, मुखी रामनाम गायलं पाहिजे आणि त्यांना आता तुम्ही पुन्हा शाळेकडे कशाला आणता? त्यांना गुरुकुल काढून द्या आणि तिकडे त्यांना संधी द्या. इकडे आता नवतरुणांना संधी दिली पाहिजे, की जे आपले 20 लाख विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये अजूनही आहेत, जे प्रतीक्षेमध्ये आहेत, जे वन-वन फिरत आहे. त्यांना कुठं प्रायव्हेट शाळेवर जरी एखादी जागा रिक्त दिसली, की तिथं लाईनच्या लाईन लागते त्यांची जाऊन. त्यांना संधी दिली पाहिजे का यांना संधी दिली पाहिजे? आणि विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते यांच्या डोक्यामध्ये हेच आलं आणि त्यांनी आपलं मत सभागृहामध्ये व्यक्त केलं. व्यक्त होत असताना वडेट्टीवार म्हणतात, की त्यांनी फार काही असा जोरदार निशाणा वगैरे, टीका वगैरे सरकारवर केली नाही. पण त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने सरकारच्या डोक्यात आणून दिले, की त्यांना 20,000 रिटायर्ड शिक्षकांना मानधन देण्यापेक्षा हेच 20,000 या नवतरुंना डी-एड धारकांना द्या आणि ते नवजोमाने काम करतील, शिक्षणाची गुणवत्ता सुधारतील. कारण की त्यांना सुद्धा दुष्काळामध्ये पावसाचा पहिला थेंब पडल्याचा आनंद वाटेल. कारण आधी शाळांना शिक्षक नाहीत आणि शिक्षकांना नोकऱ्या नाहीत, डी-एड धारकांना. हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्यांनाही उत्साह येईल, त्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल. त्यांनी कर्ज काढून आई-वडिलांनी त्यांना शिकवलेले आहे. आई-वडिलांनाही आता म्हातारपणामध्ये का होईना आपला मुलगा नोकरीला लागल्याचा आनंद आई-वडिलांना सुद्धा मिळेल. काही जणांचे लग्न थांबलेले आहेत, नोकरी नाही म्हणून. आता पुढची परीक्षा झाल्यावर सरकार मला घेईल नोकरीवर, यावर्षी घेईल, पुढच्या वर्षी घेईल म्हणू-म्हणू ते थांबलेत तसेच. किमान त्यांचे लग्न होतील. काहींचे लेकरं लग्नाला आलेले आहेत नोकरीच्या प्रतीक्षेत. पण ते तसेच बसले, अजून नोकरी मिळाली नाही. तर यांना संधी द्यायची की नाही द्यायची? का ज्यांना आपण खूप खाऊ घातलंय, खाऊन-खाऊन त्यांना आता पित्त झाले, ॲसिडिटी झाली आणि त्यांना वरून म्हणायचं, "नाही थोडंसं खाच, उद्या एकादशी आहे." म्हणजे आणखी वरून पुन्हा फराळच खाऊ घालायचा त्यांना. तर इतकं करण्यापेक्षा जे उपवासीच बसलेले आहेत, ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना तुम्ही पोट भरण्यापुरतं पण देत नाही. ही शोकांतिका झालेली आहे शिक्षण व्यवस्थेची. आणि वडेट्टीवारांचं म्हणणं हेच आहे, की आता कुठेतरी ह्या डी-एड, बी-एड धारकांचा विचार केला पाहिजे. ह्या महाराष्ट्रातील आमदारापैकी किमान एका आमदाराच्या डोक्यात तरी चांगली आयडिया आली. याबद्दल वडेट्टीवारांचे तर खूप-खूप धन्यवाद. परंतु सरकारच्या या नापीक डोक्यामध्ये काही सुपीकतेचा गाळ पडेल की नाही आणि सरकारला याची जाणीव होईल की नाही, हा पण प्रश्न मोठा आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा नक्की सांगा, की आता पुन्हा रिटायर शिक्षकांना शिक्षक म्हणून घेऊन त्यांना पुन्हा आता 40,000 प्लस 20,000 दिले पाहिजे का नवतरुणांना 10-20 हजारामध्ये घेऊन त्यांना संधी दिली पाहिजे. नक्कीच कळवा. आज शाळेमध्ये शिक्षकांची अत्यंत आवश्यकता आहे आणि हे काही नवतरुण आहेत, हे सगळे डी-एड, बी-एड धारक तंत्रज्ञान जाणतात, शिक्षणाच्या नवीन पद्धती जाणतात आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची कला त्याच्यामुळे यांची जास्त आहे आणि म्हणून आपण नक्की कळवा, की आपलं मत काय आहे. आता पुन्हा एकदा रिटायर शिक्षकांना शिक्षक संधी की नवतरुणांना शिक्षक होण्याची संधी. नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.